तुम्ही विश्वनाथ दीन रंग में अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडी गोवराणे काय उने तुम्हा पाशे काय उने तुम्हा पाशे मी तो अल्पचे संतोषे कृपा कराल ते थोडे पाया पडेलो पराणे तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बरडे सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तिदासु अवतारी भोजे ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्ति भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला वचना
कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मस्तक हे पायावरी या वर्गले संतांच्या तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते पुरे पाया पडिलो वराडी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगमान्य देवमान्य संतमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि भगवान शंकराकडे प्रार्थना करणारा आहोत. काय करणार आहोत? आणि प्रार्थना ही आपली खरी संस्कृती आहे. काय आपली? आपण शाळेमध्ये जरी गेलो तरी तिथे प्रार्थना असते. भारत माझा सारे भारतीय माझे काय शिकवण देत आपली. आपले मोदी साहेब फक्त एवढ्या वाक्यावरच म्हणजे याचा अर्थ एवढंच असं नाही, पण मेरे भाई बहन या म्हणजे विशेष जोर. हे बघा आपली संस्कृती हे शिकवते की या जगामध्ये कुणी हलका नाही आणि कुणी भारी नाही. ही जाती व्यवस्था म्हणून एकमेकांना दुखवण्याकरता नाही. व्यवस्था म्हणून हे सगळं जग व्यवस्थित चालू आहे. असो आपला विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून प्रार्थना करतात. कुणाकडे प्रार्थना करतात? भगवान शंकराकडे. आता काय प्रार्थना करतात हा विषय आपण पुढे पाहू. हा भंग निवडण्याचं कारण असं आहे, तसा हा भंग सहसा सेवेला घेतला जातो. शिवरात्र असेल, महादेवाचा काही उत्सव असेल तर घेतला जातो. बहुतेक घेतला जात नाही. मग आज आपण हा भंग सेवेकरता का घेतला त्याचे काही कारण आहे. मला पारेदादाने फोन केला. हे कशा करता करतात मला माहित नाही, पण त्या अभंग त्यांच्याकडून सांगतात. बहुतेक करून प्रयत्न करतात ते. म्हणून बरेच अभंग झालेले पाठीमागे 8 दिवस झाले. आजचा 8वा दिवस आहे. हा भंग घेण्याचं कारण असं आहे, आज सोमवार काय आहे आणि मी तर असं म्हणतो किमान सोमवारी महादेवाचा, मंगळवारी आईचा, बुधवारी पांडुरंगाचा अशा आपण घेतले पाहिजे. तर सोमवार आहे आणि तो सोमवार साधारण नाही, श्रावण महिन्याचा सोमवार. याचं आपल्याला भान असलं पाहिजे, जाण असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. म्हणून हा भंग घेतला. दुसरं कारण अजून असं आहे, या वर्षीचा जो श्रावण आहे
तो काही आगळा वेगळा श्रावण. असं ऐकलंय मी की असा श्रावण 1953 साली आला होता. आणि आता पुढे देखील 70 वर्ष येणार नाही. किती वर्ष येणार? 70 वर्षापर्यंत आपण काही राहणार नाही. म्हणून आपल्या करता हा श्रावण म्हणजे मोठा पर्व काळ आहे. काय या श्रावणामध्ये असं दुसरं काही नाही, फक्त 5 सोमवार. सुरुवातीलाही सोमवार आणि शेवटी सोमवार. ते बघा, श्रावण सोमवार जवळजवळ सगळे जण करतात, बहुतेक करतात. केला पाहिजे, कायमचा केला पाहिजे. 5 सोमवाराचं व्रत आहे. श्रावण महिना पौर्णिमेला सुरू होतो का अमावास्येला? काय ते अमावास्येचं नाव? तर आषाढ महिना संपतो आणि श्रावण सुरू होतो, त्यावेळेला ती अमावास्या येते. ती अमावास्या, तिचं खरं नाव आहे दीप अमावास्या. म्हणजे दीप प्रज्वलन करणे, दीप पूजन करणे, म्हणजे दिवा लावणे, म्हणजे ज्ञान प्रकाशित करणे, हा त्याचा अर्थ आहे. पण आपल्या येणाऱ्या लोकांनी बरं त्या अमावस्येचं रूपच बदलून टाकलं. गटारी अमावस्या कोणत्याही कॅलेंडर मध्ये असेल मला माहित नाही, आणि टाकली असेल पण तर टाकू द्या. पण टाकणार नाही कोणी. टाकला असेल कुठे गटारी अमावस्या म्हणून, तर मग समजावं तर तो काय असेल. आपण गटारात पडतो, आपण गटारात नाव त्याला देऊन टाकलं. लोक म्हणते उद्या श्रावण लागणार, आज अमावस्या आहे, हो पिऊन घ्या. काय करून घ्या? खरं म्हणजे हे चुकीच आहे. दीप अमावस्या येते आणि पुढे येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून आहे. त्या दिवशी पोळा आहे. म्हणजे दीप प्रज्वलन करायचं, पूजन करायचं, ज्ञान प्रकाशित करायचं, आणि पुढच्या अमावस्याला बैलाची पूजा करायची. म्हणजे बैलात देखील देव आहे. त्याला सुद्धा काय असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. असा हा पवित्र महिना आहे. त्यातल्या त्यात चातुर्मासाचा काळ आहे. कोणता काळ आहे? चातुर्मास कधी सुरू होतो बरं? चैत्रात का वैशाखात? आषाढी पौर्णिमेला. त्या पौर्णिमेला काय नाव? गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही देव शरणी एकादशी आहे. त्या दिवशी देव झोपतात. कोण्या दिवशी? आषाढीला. आणि कधी उठतात मग? कार्तिकीला उठतात. माहित पाहिजे आपल्याला हे, नाहीतर आपल्याला कधी काहीच माहित नाही म्हणणार मग कसं व्हायचं. आषाढीला देव झोपतात आणि कार्तिकीला देव उठतात. म्हणून 4 महिने क्षेत्र संन्यास लोक घेतात की बरं आहे, देव झोपलेले तर आपण देवाजवळच राहायचं. असं प्रमाणे बघा, ज्या वेळेला भगवान निद्रिस्त असतो, तुकाराम महाराज म्हटले, आम्ही तेव्हा त्यांच्या पायाची सेवा करीत असतो. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तरी, वानर गोवळ गाई,
त्या सवे फिरत असो, देव जेव्हा झोपलेले असतात, भक्त तेव्हा देवाच्या पायाची सेवा करत असतात. बरोबर आहे. म्हणून आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासाचा पर्व काळ, श्रावण महिन्याचा पर्व काळ, त्यातल्या त्यात आज सोमवाराचा पर्व काळ. असा सोमवार माझ्या वाट्याला आला. विठ्ठल मंदिर आहे, ही सगळी भाविक मंडळी आहे, महिला पुरुष सगळे. मला वाटतं प्रत्येक एकादशीला कीर्तन असतं आहे आणि त्या कीर्तनाला पण एवढेच लोक असतात. याला भाग्य लागत आहे. आज दुधामध्ये साखरामचे ज्ञानेश्वर माऊली आले. 2 माऊली येतात, साठे माऊली आणि आमचे बंधू माऊली. म्हणून आनंद आहे. हा उत्सव म्हणजे खेळीमेळीचा उत्सव आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायाप्रमाणे सर्वांचं दर्शन घेऊन सेवा आपण थोडा वेळ करूया. तर अभंग आपण जो घेतला तो तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून भगवान शंकराकडे प्रार्थना करतात. थोडक्यामध्ये मागणं मागतात. खरं म्हणजे तुकोबाराकडे जर आपण पाहिलं तर तुकोबाराय महादेवाचे भक्त नाही. कोणाचे भक्त आहे? पांडुरंगाचे भक्त. तुकोबाराने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही त्या विठ्ठलाशिवाय कुणाचंही भजन करणार नाही. एक गाव आम्ही भवानी नाव, एक गाव भवानी नाव, आम्ही भवानी नाव. एकची धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. आणि तुकाराम महाराज तर असं म्हणतात, जर आम्ही त्या पांडुरंगाशिवाय इतरांची स्तुती करू तर आम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. कोणतं पाप लागेल? अनेकाची स्तुती तुकाराम महाराज. बर तुकोबारा एकटेच विठोबाचे भक्त असं नाही. तुकोबारांच्या पूर्वी 8 पिढ्या झाल्या, त्या सगळ्या पांडुरंगाच्या भक्तीमध्येच गेले. तुकोबाराचे पहिले पूर्वज विश्वंभर बाबा,
त्यानंतर हरिबाबा, त्यानंतर विठोबा, त्यानंतर पदाजी, त्यानंतर शंकर, त्यानंतर कन्हैया, गोलोबा आणि तुकोबा. तुकोबा आठवीत पुरुष आहे. आज पिढ्या त्यांच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये गेलेल्या आहे. आणि म्हणून तर तुकाराम महाराज असं बोलतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वाड वडिलांपासून चालत आलेली ही पांडुरंगा तुझी सेवा आहे. म्हणून तर पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करी तीर्थव्रत. तुकोबारा बघा ना, विठ्ठलाचे उपासक असताना विठ्ठलाकडे प्रार्थना करायला पाहिजे, महादेवाकडे का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठलाकडे काही कमी होतं का? महादेवाकडे तुकोबाराने का प्रार्थना केली? त्याचं कारण असं आहे, तुकोबारा विठ्ठलाचे उपासक आहेत. जगालाही हे सांगितलं की तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा. सांगतो तुम्हाला बसले विठ्ठला काहीतरी गेला जन्मवाया. हे सगळं असं असताना का महादेवाकडे प्रार्थना, का महादेवाकडे मागणी? त्याचं कारण असं आहे, महादेव आणि पांडुरंग हे आपल्याला दोन दिसतात, पण तुकोबाराला एक दिसतात. आता देव आणि संत दोन आहे का? एक संत आणि देव दिसायला दोन असायला एक, तसं महादेव आणि पांडुरंग विष्णू दिसायला दोन असायला एक आहे. कसं आहे, तुकोबारा इतकं स्पष्ट सांगतात. ते म्हणतात हे जे जग आहेत ना, हे जग तुम्हाला वाटत असेल जग, पण आम्हाला ते जग जग न दिसता ते जग विष्णू स्वरूप दिसतंय. कसं दिसत?
आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून हे जग जग नसून विष्णू तत्वज्ञानाप्रमाणे महादेव तुम्हाला वेगळा वाटत असेल, पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दृष्टीने महादेव आणि पांडुरंग दोन नसून ते एक आहे. ही माझी भावना आहे, माझी श्रद्धा आहे. आणि म्हणून एका वेळेचा प्रसंग असा आहे, काही यात्रे करून काशीला निघाले. पुढे निघाले काशीला गेलं पाहिजे बरं का. आणि गेलंच नाही पाहिजे, मेलं पाहिजे. काशीला जाऊन येऊन फायदा नाही, तिथं मेल्यावर फायदा आहे बरं का. आता मरण येत नाही तो भाग जाऊ द्या, हाताने करू नये बरं का. मरण आलं पाहिजे. मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गयानाशी उधार नाही पंढरीशी पायापासी विठोबाच्या. मरण मुक्ती वाराणसी, वाराणसीला मेल्यावर मुक्ती, तिथं गेलं पाहिजे. म्हणून काही लोक निघाले पूर्वीच्या काळात आणि तुकाराम महाराजाला ते भेटले. तुकाराम महाराज त्या लोकांना वारकऱ्यांना विचारतात की कुठं चाललात? म्हणले काशीला चाललो. अहो म्हटले मला पण यायची इच्छा आहे, पण काय करावं? तिकडं जर यावं तर इकडं आषाढी वारी, माझी वारी बंद पडते. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि घरी तीर्थव्रता. म्हणून असं करा, तुकोबारांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आणखी 2 अभंग लिहिले पैकी हा एक अभंग लिहिला आणि त्या वारकऱ्याजवळ दिला आणि सांगितलं. त्या पत्रावर असं स्पष्ट हा अभंग लिहून त्या वारकऱ्याजवळ दिला आणि सांगितलं की हा निरोप माझा. काय लिहिलं होतं त्या पत्रावर, कशा पद्धतीने लिहिलं, कशी तुकोबारांनी महादेवाची प्रार्थना केली, ती प्रार्थना ऐकायची असेल तर ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुम्ही विश्व
तुम्ही विश्वनाथ त्या अंगात त्या पत्रावरती लिहिलं. किती आदरार्थी शब्द आहे. तुकाराम महाराज इथंच देहुला वारकऱ्याजवळ अभंग लिहून दिला. तुम्ही विश्वनाथ आणि पुढं बघा, दीन रंक मी अनाथ. तुकाराम महाराज दीन होते का? रंक होते का? अनाथ होते का? तरी पण दीन रंक अनाथ का म्हणून घेतलं? त्याचं कारण असं आहे, ज्याच्याकडे प्रार्थना करायची आहे तो मोठा असतो आणि त्याच्याकडे जात असताना कसं केलं पाहिजे म्हणून ही प्रार्थना. एखाद्याकडून जर काही आपल्याला घ्यायचंय तर त्याची स्तुती केली पाहिजे. तुम्ही जर त्याला शिव्या दिल्या तर तू देईल का? स्तुती केली तर तू देईल एखादी वस्तू. तसं देव देखील स्तुती प्रिय आहे. देवाची स्तुती केल्यावर बापरे, देव काहीही देऊ टाकतो, काहीही. आणि त्याच्यात तो महादेव, त्याच्यात तो कोण? महादेव. काहीही देऊन टाकतो स्तुती केल्यावर. महादेवाने स्वतःची पार्वती देऊन टाकली. ती कर्म धर्म संयोगानं देव लोकांनी परत आणली म्हणून नंतर आपली बायको देऊन टाकणारा देव म्हणजे महादेव. असा महादेव. आणि तुकोबार आहे त्या महादेवाची प्रार्थना करतात की तुम्ही विश्वनाथ. आपला विषय असा होता की तुकाराम महाराज पांडुरंगाचे उपासक असताना महादेवाकडे का प्रार्थना करतात, तर त्याचं उत्तर आपण असं पाहत होतो की महादेव आणि पांडुरंग दोन नसून एक आहे. अजून दुसरा विषय जर पाहायचा झाला तर ते एक आहे याकरता काही प्रमाण आहेत. बरं, नामदेव महाराज कुणाचे भक्त होते? नामदेव महाराज पांडुरंगाचे का महादेवाचे? पांडुरंगाचे. येड्या माणसाला सुद्धा माहित, कुणाला सुद्धा हे माहित आहे की पांडुरंगाचे भक्त नामदेव महाराज, लाडके भक्त, लढवाळ भक्त. पांडुरंगाने नामदेवाच्या घरी येऊन काम करावं, नामदेवाच्या हातचा नैवेद्य खावा वगैरे, एवढे लाडके भक्त. पण त्याही नामदेवरायांनी वर्णन करताना असं सांगितलं की तुम्ही महादेवामध्ये पांडुरंगामध्ये भेद पाहू नका. भजन करा रे हरिहरा, भजन करा. Go
नामदेवराय काय म्हणतात, भजन करो रे हरी हरा, नारायणा शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा, तुम्हा सांगेन सत्य वृत्तांत, पाहे पातेथींचा दृष्टांत, नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव, चित्रपूर गौरम करुणावतारम, म्हणजे गोरावर्ण झाला शंकराचा, आणि विष कुणी पिलं, महादेवांच्या विषाचा परिणाम विष्णूवर झाला, विष्णू काळा झाला. असं का झालं तर ऐका, शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव. शिवाच्या हृदयात विष्णू आहे तर विष्णूच्या हृदयात शिव आहे. हरिहरा भेद नाही करून गावा, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. खरं म्हणजे परमार्थामध्ये भेद बुद्धी गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? तो का म्हणे भेदा भेद गेला वाद, भेद गेला, द्वेष गेला की माणूस देव झाला. अनेक प्रमाणानं असं पाहता येईल की महादेव आणि विष्णू दोन नसून ते एक आहे, आणि म्हणून तुकोबारायाने महादेवाकडे प्रार्थना केली. आता पांडुरंग आहेत ना, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे, म्हणजे पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर घेतलेला आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. हे बघा, जर एखादा विष्णूची पूजा करेल आणि महादेवाचा द्वेष करेल, किंवा एखादा महादेवाची पूजा करेल आणि विष्णूचा विरोध करेल, तर त्याला पाप लागेल. विष्णूशी भजला शिव दुरावला, अधप्पात झाला तयानरा. ऐका काय ना तुम्ही, कारण तुम्ही आपलं सांगत आहोत, तुम्ही आपले घेत असत नाही येतं नाही, काही अडचण नाही. समजते याचा जरा आवाज घुमतो जरा, जेवढं समजतं तेवढं समजून घ्या, नाही तर सोडून. विष्णूशी भजला शिव दुरावला, धप्पात झाला तयानरा. विष्णूची पूजा करतो, महादेवाला नाव ठेवतो, हा संतांना मान्य नाही. अजून काय शिवपूजा करी विष्णूशी आघेरी, तयाचे घरी यमनांदे. कुणाचाही तुम्ही द्वेष करू नका, त्यांच्यामध्ये एक तत्व बघा. परमार्थामध्ये तत्वाला महत्व आहे. महादेवाकडे पाहत असताना तुकोबाराय पांडुरंगाच्या भूमिकेत पाहतात, तर त्या वारकऱ्यांना सांगतात की माझा निरोप महादेवाला घेऊन जा काशीला, मी काही येऊ शकत नाही. तुम्ही चालला, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही विश्वनाथ. महादेवाची स्तुती केली. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. नाथ शब्दाचा अर्थ काय? नाथ शब्दाचा अर्थ मालक, स्वामी, प्रभू, त्याला नाथ असं म्हणतात. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही देव आहात. तुमच्या नावामध्ये देवत्व, महादेव. काय नाव आहे? महा म्हणजे मोठा, सगळ्यात मोठा देव म्हणजे महादेव. तुम्ही महादेव आहात, तुम्ही विश्वनाथ आहात. आणि देवाकडे कसं गेलं पाहिजे
ते असं केलं पाहिजे. जसं तुकोबा आहे देवाशी बोलतो म्हणून तर देवळात जाताना आहे ना, हे देवाचे जे दरवाजे असतात ना ते लहान असतात. आता पैसा झाला, लोक सुधारणा झाली, बरे मोठे दरवाजे लोक वाकानच ना, कुठंच वाकण. आता हे कसं वाकण म्हणून तर नीटच चालतोय म्हणून लहान दरवाजा पाहिजे. नाईला जाणं का त्याला वाकावं लागतं. नम्र झाला बुद्धा गेली कोणी गेली कोणी तुम्ही कितीही मोठे असा पण देवाकडे चाललात ना म्हणून लहान होऊन जा. तुकोबारायांची उंची किती होते? पण लहान झाले. किती लहान झाले? अहो, लहान होण्याकरता त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. लहानपण देगा लहान कर काय म्हणतात. आपण तर देवा मला मोठं कर, आमदार खासदार आणखी काही कर. खरं म्हणजे दया अंगी दया या तना. लहान होण्यामध्ये खरं माणसाचं मोठेपण आहे. इतके लहान झाले. महादेवाकडे अभंग लिहित असताना, पत्र लिहित असताना दीन दीन कुणाला म्हणायचं? दीन त्याला म्हणायचं की जो इंद्रियांच्या ताब्यात. कोणाच्या ताब्यात? इंद्रिय त्याच्या ताब्यात नाही, इंद्रियांच्या ताब्यात आहे. इंद्रियाचे दिले
इंद्रियांचे तिने आम्ही केलो नारायणे किंवा झालो नारायणे. बरं, आता माझा तुम्हाला प्रश्न, जो इंद्रियांच्या ताब्यात आहे त्याला दिन म्हणतात. प्रमाण आपण पाहिलं, मग तुकाराम महाराज इंद्रियांच्या ताब्यात होते का? तुकोबारा इंद्रियांच्या ताब्यात नव्हते, इंद्रिय तुकोबारांच्या ताब्यात होते. इंद्रियांच्या धनी आम्ही इंद्रियांच्या ताब्यात नव्हते, इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते. ते इंद्रियांचे स्वामी होते. इंद्रियांचे स्वामी असं ते स्वाभिमानानं म्हणतात. मग इंद्रियांचे मालक असताना ते दिन का म्हणून घेतात, ही त्यांची नम्रता आहे. माणूस मोठा असावा, कसा असावा, आणि मग त्यांनी लहान म्हणून घ्यावं, या म्हणण्याला अर्थ आहे. तो अगोदरच लहान म्हणून लहान, तू लहान त्याला काय अर्थ आहे? मोठा असावा, त्यांनी लहान म्हणून घ्यावं, ही त्याची नम्रता. काय तुकोबाराय दिन बिन नव्हते, तुकोबाराय रंग भिंग नव्हते, तुकाराम महाराज अनाथ काही नव्हते. तुकाराम महाराज अनाथांना समाज करणारे होते, रंगांना श्रीमंत करणारे होते, दिनाचा उद्धार करणारे होते. मग इथं का त्यांनी एवढी नम्रता धारण केली, त्याचं कारण आहे की ते देवाकडं पाहून स्वतःला लहान म्हणून घेतात, एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे, आपल्याला त्यांनी ही शिकवण दिली, देवाकडे जाताना असं जा, चालतात वर तोंड करू, असं करू नका, मी करू नका, कधी हवा निघून जाईल पता लागणार नाही. काही लोक म्हणतात, मी जर नसतो तर सप्ताह होणार नाही. काय म्हणतो, तू जा, चांगला होईल. हा भ्रम आहे आपल्याला. म्हणून दिन होऊन भक्ती करा, नम्र होऊन भक्ती करा, अशी शिकवण त्यांनी आपल्याला दिली. बघा, दिन या शब्दाचा अर्थ आपण यथामती पाहिला. रंक म्हणजे काय? रंक म्हणजे भिकारी, गरीब, निर्धन, त्याच्याकडे काहीच नाही. ते रंक नव्हते, पण त्यांनी ती फजिती हाताने ओढून घेतली, सगळं धन वाटून दिलं आणि रंक होऊन बसले देवा करता. अहो, असं त्यांनी काय केलं? तर तुम्हाला जर चांगली भक्ती करायची असेल ना, तर लय पैशावाला माणूस करू शकत नाही. मी कोणाचा तरी दृष्टांत ऐकला, म्हणजे गोष्ट ऐकली. एक महात्मा होता म्हणे, पंढरपूरच्या वारीला जायची वेळ आली की ते आपली झोपडी जाऊन टाकायचे मग जायचे. कोण होते? आमळनेर. झोपडी जाऊन मग जायचे, म्हणजे बिन फिकीर वारी होती. झोपडे जाऊन गेलं.
आणि झोपडीत जर पैसे असते वारीला गेलं तर सगळा जीव वारी त्या झोपडीमध्ये. आपण झोपडीत जाऊ नका, पण निदान त्याची आसक्ती तरी सोडा. म्हणून आपला वेळ संपुष्टात येतोय. गरीब माणूस रंक दिन होऊन भक्ती करावी असा त्यांचा संदेश आहे. आणि पुढे ते म्हणते की दिन रंक मी अनाथ म्हणजे मला कोणीच नाही. आणि खरं तरी कोण आहे बरं कोणाचं? आपल्याला वाटतं आपल्याला बाप आहे, माय आहे, सुरता आहे, पाहुणे रावळे, अरे हे सगळे कसे? सगळे सुखाचे सोबती, जनले सुखाचे आमचे काळीचे नाही कोणी. अहो काय यांच्याबद्दल बोलायचं? आपल्याला वाटतंय अहो जी पत्नी आपण म्हणतो ती आपल्यावर प्रेमच करत नाही, फक्त धनावर प्रेम करते. तुमचं धन संपू द्या, ती तुम्हाला कधी सोडून निघून जाईल पता बी लागणार नाही. धनवंत पुरुषाशी श्री लौटाव करी कैसी, कुटका देखोनी शुनी जैसी, हालवी पुच्छ पुकांत. नाथ महाराज म्हणतात काय धनामुळे हे लोक आपल्यावर प्रेम करतात, म्हणून हे लोक असून नसून काही फायदा नाही. तुकाराम महाराज म्हटले मी अनाथ आहे, तसे तुकोबरा खरं अनाथ झालेच होते. त्यांचे आई बाप, त्यांचे भाऊ, त्यांची भाऊजाई, त्यांची पत्नी, त्यांचा संसार सगळा धुळीस त्यांनी मिळून टाकला होता. आणि एका देवाचं भजन करत होते, म्हणून ते अनाथच होते. देवा म्हणतात देवा मी अनाथ आहे, तुम्ही विश्वनाथ रंग मी अनाथ आहे. आणि माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे, मला फार काही पाहिजे नाही, माझ्यावर थोडी कृपा करा अशी माझी पाया पडिलो बराडी, तुमच्या पाया पडतो. बराडी म्हणजे मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो. आणि अशी माझी अपेक्षा आहे, थोडी कृपा करा. काय मागणाऱ्याला थोडं मागा, म्हणजे देणारा भरपूर देतात. आपण इतकं मागतो इतकं मागतो तर समोरच्यावर त्याचा बोझा हो. आणि म्हणून बोझा होईल एवढं मागू नये, त्याला सहज देता येईल एवढंच मागावं. थोडं मला द्या, मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो आणि मी तुमच्याकडे थोडं मागतो. तुमच्याकडे खूप काही आहे, अहो तुमच्याकडे कशाचीच कमी नाहीये.
मात्र थोडं जरी मला मिळालं तर मी संतुष्ट होणार. अभंगाच्या तिसऱ्या काय म्हणे तुम्हापाशी, काय म्हणे तुम्हापाशी. पाया पडलो बराडी. काय उणे तुम्हापाशी, तुमच्याजवळ काही कमी नाहीये, तुमच्याजवळ खूप आहे, तुम्ही विश्वाचे मालक आहात, पण माझ्यावर थोडी कृपा करा. हे बघा, कृपा करणारा श्रेष्ठ का ज्याच्यावर कृपा केली तो श्रेष्ठ. काय म्हणले? कृपा करणारा श्रेष्ठ म्हणजे कृपा करणारा मोठा असतो, ज्याच्यावर कृपा करायची तो लहान असतो. पण लहान असताना त्याच्यावर जर त्या मोठ्यानं कृपा केली तर तो एवढा मोठा होतो, एवढा मोठा होतो. तर कृपा करणाऱ्याचं एखाद्या वेळेला अस्तित्व कमी होऊन जातं, पण याचं संपत नाही. कृपा दान केले कल्पांचे. हे बघा, रामावर हनुमंतराची कृपा आहे. बरोबर आहे, हनुमंतावर रामाची कृपा आहे. मग आपल्या दृष्टीने कोण मोठा आहे? राम. राम या जगाला चालवत आहे. रामाने हनुमंतरावर कृपा केली. मोठा कोण याचा? राम. बर, लंकेत जात असताना वैदान करून राम गेले का हनुमान गेले? मग आता कोण मोठा आहे? रामाला चालत जावं लागलं. हनुमंतरायावर कृपा झाली तर हनुमंतराय उलडाण करून गेले. कृपेचं सामर्थ्य आहे. म्हणून एकदा का देवाने किंवा संतांनी किंवा आई बापाने जर आपल्यावर कृपा केली तर आपण किती मोठे हो याचा पता लागणार नाही. तुम्ही आता हा अर्थ सगळ्या ठिकाणी लावा ना. ज्ञानोबारायावर कुणाची कृपा झाली? निवृत्तीनाथ महाराज. मग ज्ञानोबाराय जास्त जगात प्रख्यात आहे का निवृत्तीनाथ महाराज? बाबाजी चैतन्याने तुकोबारायावर कृपा केली. बाबाजी चैतन्य किती लोकांना माहिती आहे? तुकोबाराय. बघा, प्रत्येक संतांच्या बाबतीमध्ये नामदेवरायावर विसोबा खेचरांची कृपा झाली. ज्यांनी कृपा केली ते जरा लहान दिसतात, पण ज्यांच्यावर कृपा झाली ते त्याही पेक्षा मोठे दिसतात. म्हणून तुकाराम महाराज देवाकडे कृपा मागतात की मला माझ्यावर तुम्ही कृपा करा. आपण एवढी हळद आपण देवाला कृपा करा नाही म्हणत. हा, मला हे दे, मला ते दे. कशाला? मला नातू दे, मला पण दे, मला पैसा दे, मला पैसा दे. देव देतो तुम्हाला, पण या घेण्याला काही अर्थ उरत नाही. खरं म्हणजे देवाकडे काय मागूच तर तुकोबारायचा हा जो
अंग आहे याच्या देवाकडे तुकोबारानं काहीच मागितलं नाही, फक्त कृपा करा. म्हणून ऐका, देवाने आपण जर देवाकडे मागितलं तर जे मागितलं तेच मिळत. पण जर न मागता सेवा केली तर इतकं काही मिळत नाही, देखील ते मिळेल. हो सुखाचे सोहळे. मग हे बघा ना तुम्ही, काही न मागता जर जास्त मिळत असेल तर कशाला उगं थोडं मागून दरिद्री होऊन बसायचं. आणि भगवान येतो, तुकोबारा म्हणतात माझ्या थोडी कृपा करा, तुमच्या पायावर लोटांगण घालतो आणि काय म्हणजे तो मापाची तुमचं काही कमी नाही. तुमच्याजवळ भरपूर जरी असलं तर मला सगळं लागत नाही. मी अल्पची संतोषी, मला थोडं पाहिजे, पण काय पाहिजे याचा खुलासा अजून झाला नाही. फक्त तुम्ही विश्वाचे नाते, मी दीन रंग अनाथ आहे, माझ्या पुढे कृपा करा. तुमच्याजवळ काही कमी नाहीये, थोडं जरी मिळालं तरी मला भरपूर होणार आहे. पण काय पाहिजे? थोडं पाहिजे, अल्प पाहिजे, पण नेमकं काय पाहिजे तुकोबार आहे तुम्हाला? मग तुकोबार काय पाहिजे ते शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा,
देवा काही भातुके पाठवा. पाठवा म्हणजे तुकाराम महाराज देहूमध्ये, काशी विश्वेश्वर काशीमध्ये पत्राद्वारे निरोप दिला. देवा काही भातुके पाठवा. काही भातुके पाठवा म्हणजे प्रेम भातुके पाठवा. फक्त मला प्रेम द्या. काय द्या? मदधिक काही देवा मदधिक काही देवा. प्रेम मागितलं तुकोबाराय. प्रेम का मागितलं? तुकोबाराय अखंड भजन करायचे. आणि तुकाराम महाराज म्हटले भजना करता प्रेम पाहिजे. काय पाहिजे भजना करता? प्रेम पाहिजे. नसता प्रेम जर नसल आणि नुसतं भजन असल तर ते भजनच नाही. प्रेमाविना भजन नाकाविना मोती अर्थाविना पोते. भजन करणे ओंगळाने नरका जाणे सुखेना. प्रेम जर नसेल तर ते भजन नाहीये. जसं देहामध्ये जर प्राण नसल तर ते प्रेम आहे का नाही? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, मनुष्य गोरा आहे, तरुण आहे, तडफदार आहे, देखणा आहे, श्रीमंत आहे, फक्त त्याच्या देहामध्ये प्राण नाही. चालतो का कशाला? उभी अंग गोरे आणि तरणे सुंदर लेवलेले एकलेने प्राणे सांडिले देवी. फक्त प्राण नाही शरीरामध्ये, काय उपयोग नाही त्या शरीरात. तसं भजन चालू आहे, प्रेमच नाही, व्यर्थ आहे. ऐका, प्रेम प्रभु का घर है, प्रेम मुक्ति का द्वार है. प्रेम में बढ़ती करो नहीं तर जिंदगी बेकार है. जर प्रेम नसेल भजनात, कीर्तनात, कथे तर ते व्यर्थ तोंडपिटी, व्यर्थ गलबला आहे, व्यर्थ वाया जाणारा तो वेळ आहे. म्हणून भजन जास्त करण्यापेक्षा कमी करा पण प्रेमाने. आणि ते प्रेम कुठल्या बाजारात मिळत नाही, कुठल्या दुकानात मिळत नाही. ते प्रेम फक्त देवाजवळ आणि संताजवळच मिळतं. म्हणून तर प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय देणे, न धरावी मने देह शुद्ध काळाची. ते प्रेम देवाकडेच मागावं लागतं. देवच देऊ शकतो. आणि प्रेमयुक्त जर भजन असेल तर ते भजन ऐका, मग त्या भजनाकरता तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव तुमच्या घरी येतो. पण देवाकडे जाणारा श्रेष्ठ देव ज्याच्या घरी येतो तो श्रेष्ठ. देव ज्याच्या घरी, आपण देवाकडे जातो आपल्या घरी येतो.
आपण काही चाललो पोळाच्या पोळा पंढरपूरला जातो की नाही? आणि देव कुठे आहे? ते पंढरपूरला लोक आणि देव त्या लहुडला आले. कुठे आले? लहुड गाव माहिती का? पूर्वदासाची समाधी आहे तिथं. बीड मार्गाने आपण गेल्यावरती मला तिथं मोठा भक्त हातपाय नाही पांगोळा झाला देवा नाही हाताळा बाळा अशी अवस्था. आणि पांडुरंग त्या भक्ताच्या भेटीला तिथे आहे. म्हणून देवाकडे जातो. त्याही पेक्षा देव ज्यांच्याकडे येतो तो श्रेष्ठ. शबरी माता जीवनभर भक्ती करत होती, रामाची वाट पाहत होती. तर प्रभू अयोध्येवरून शबरीकडे आले. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. म्हणून प्रेम महत्वाचं आहे. त्या प्रेमाकरता भगवान परमात्मा अर्जुनासाठी वेडा झाला. या जगदीश्वराचे प्रेम हे धनिसतसे निरुपमा, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय त्या जगदीश्वराचं प्रेम त्या देवाचं त्या अर्जुनावर होतं. अर्जुनाने काय भक्ती केली होती आणि त्या अर्जुना करता तो भगवान परमात्मा वेडा झाला नाही, अर्जुना करता सुभद्रा झाला. आणि याच्यापेक्षा काय काय हे नातं तर जगात कोणी स्वीकारू शकत नाही. सगळे नाते सगळे स्वीकारते, पण बायको होणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. देव त्या भक्ता करता अजून काय सांगायचं. कशाचा परिणाम हा? अर्जुनाने देवाला प्रेम दिलं होतं. तुका म्हणे देवा काही वाहतुके पाठवा. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाकडे काही मागू नका. घर मागू नका, बायको मागू नका, पोरग मागू नका, संपदा मागू नका, मिस्टेक मागू नका. फक्त प्रेम मागा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला भक्त नाही असं नाही, खूप भक्त आहे पण प्रेम भक्त नाहीये. सगळी खोटीर भरती. आणि म्हणून प्रेमळ भक्ताचा त्याला दुष्काळ आहे. आणि म्हणून तुकोबाराने देवाकडे प्रेम मागितलं. आपण देखील देवाकडे प्रेम मागू. भगवान आपल्यावर प्रेमाची कृपा करेल. आपलं जीवन सत्मार्गी लागेल अशी अपेक्षा देवाकडे करूया. आणि आपल्या वाणीला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. या साधू संतांनी आपल्याला हा विचार केला, त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर पाठवा कृपा करा लके पाया पडेलो बरा. शेवटचे साथ पहिले होते ज्ञानेश्वर महाराजसाठी त्यांना साथ करते सतीश महाराज.
आ